आपल्या या कार्यक्रमासाठी शेतकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार श्री प्रभाकर पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले, मी त्यांचं स्वागत करतो. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक बलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर चरित सुनबे को रसिया प्रभु चरित सुनबे को रसिया राम लखन सीता वन बसिया रूप धरि सियहि दिखावा रूप धरि लंक जरावा रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर जय. बोला पवन पुत्र हनुमान की जय श्री राम. जय जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. श्रीरामाला अभिवादन करून या ठिकाणी श्रीरामांचे विचार तेवत ठेवणारे अशा पद्धतीच्या इतिहासामधलं शिकवत असताना या ठिकाणी मला एक उदाहरण द्यावं असं वाटतंय की घणसोली गावचे कुबेर, मी इतिहासात वाचलं होतं कुबेर, पण घणसोली गावचे कुबेर म्हणून आमच्या संस्थेचे खजिनदार सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्याचबरोबर दीपक भाऊ म्हात्रे साहेब यांचं सुद्धा इथे आपण स्वागत सत्कार करतोय कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि आपल्याला शुभेच्छा थाप देण्यासाठी इथे आलेले आहेत.
तर मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा नुसता गुलदस्ता नाही आहे, तर संपूर्ण कार्याचा सुगंध तुमच्या भविष्याचा आचार विचारांचा हा गुलदस्ता आहे. त्याचबरोबर म्हात्रे साहेबांना सुद्धा मी विनंती करतोय, आपलं स्वागत आहे. आपली कृपादृष्टी या संस्थेवर अशीच राहावी अशी या ठिकाणी मी नम्र विनंती करतोय. धन्यवाद सर. म्हात्रे सर. बघा, आमचे सर्वात महत्त्वाची अशी एक सूचना आहे सर्व पालकांना की विद्यार्थी ज्या वेळेस या ठिकाणी कार्यक्रम सादर करतात त्यावेळेस आपल्या टाळ्या खूप कमी पडतात. जरा आम्हाला टाळ्यांचा आवाज येऊ द्या ना. आमचे बाल कलाकार कसलीच अपेक्षा करत नाहीत, फक्त तुमच्या टाळ्यांची अपेक्षा करतात आणि त्या तुम्ही द्याल असं मी आशा बाळगतो. बघा, आमचे विद्यार्थी जे आमचे मुलं आहेत ना, मुलं शाळेमधले जे बॉईज आहेत, त्यांना जर आवडीने कधी विचारलं की बाबा घरामध्ये सर्वाधिक आवडता कोण, मुलगी की मुलगा, तर त्यावेळेस ना आमची मुलं आहेत ना एकदम छान पद्धतीने एक प्रश्न त्यांना विचारलंय की बाळा घरामध्ये पप्पांची सर्वात आवडती कोण, तर ते उत्तर देतात मुलगी. पण काही जण एवढे हुशार असतात का ना, आमची जी दिदी आहे ना ती पापा की परी आहे. म्हणजे बघा, या पर्यांच्या दुनियामध्ये एक काल्पनिक कथा आहे आणि पर्या म्हणजेच एक काल्पनिक कथा, परी कथा, नाजूक सुंदर डोळस आणि मनमोहक अशा ह्या पर्या असतात. आणि आपण मराठीमध्ये म्हणतो की आपल्या मुलीला आपण लक्ष्मी मानतो आणि पहिली बेटी ही धनाची बेटी मानतो. अशाच या पर्यांच्या दुनियेमध्ये अनेक प्रकारच्या पर्या आपण चॅनलवरती पाहत असतो. जलपरी, हिमपरी, वायुपरी, वनपरी. तशाच आमच्या या पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्या एक गीत सादर करते, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. व्हिडिओ काढू नका, व्हिडिओ भेटेल वर्गाच्या ग्रुपवरती, व्हिडिओ भेटेल. प्लीज व्हिडिओ काढू नका.
eres el imán y yo soy el metal. Me voy acercando y voy armando el plan. Solo con pensarlo se acelera el pulso. Oh yeah, ya me está gustando más de lo normal. Todos mis sentidos van pidiendo más. Esto hay que tomarlo sin ningún apuro. Despacito, quiero respirar tu fuego despacito. Deja que te diga cosas al oído, para que te acuerdes si no estás conmigo. Despacito, quiero desnudarte a besos despacito. Firma las paredes de tu laberinto y hacer de tu cuerpo todo un manuscrito. Sube, 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 sube. बघा, छोटे बालकलाकार कला सादर करतात तरी आपल्या टाळ्या काही कमी होत नाही. आणि सर्वात महत्वाचं सांगतो, मला काय माहित नाही इथे कोणाला काय कळतं काय कळत नाही, पण मला ऐकायला कमी येतं, त्यामुळे चाळ्या जरा जोरात वाजवा. बघा, आपण दिवसभरामध्ये हसता की नाही? कसे रे हसता? जोरात सांगा मला. विद्यार्थी हा, फक्त हसून दाखवा मला. मी काय सांगितलं? जोरात हसून दाखवायचं. तुम्ही जोरात नाही हसत, असा. आता बघा, या हास्याच्या दुनियामध्ये आपण हसत असताना हसणं आपल्याला जगणं शिकवतं, आनंद शिकवतं आणि दुःख विसरण्यास भागही पाडतं. असंच या दुःख विसरण्याच्या दुनियामध्ये जन्म 16 एप्रिल 1989 मध्ये लंडन या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला. आई वडील कलाकार असताना मातृपितृ छायेचं छत्र हरपलं आणि आपल्या या क्षेत्रामध्ये उतरून जगाला हसण्याची कला ज्यांनी शिकवली, असं एक महत्त्वपूर्ण असे ब्रिटिश देशातील विनोदकार, कीर्तन निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणून आपल्या जगभरामध्ये प्रसिद्ध असणारी व्यक्तिरेखा म्हणजे चार्ली चॅप्लिन याचं हे गीत या ठिकाणी विद्यार्थी सादर करत आहेत.